नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सर्वात पहिले तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या सर्व कॉमेंट्स त्या पोस्टवरच्या, ज्या कोणी रिपोर्ट केल्या होत्या, ज्या कोणी काही केलं होतं, तर बुरी नजर वाले तेरा मुंह काला आणि त्याच्या तोंडावर टिच्चून त्या कॉमेंट्स परत आलेल्या आहेत. या सर्व गोष्टी ज्या परत परत माझ्यासोबत होतात, त्यातून मी फक्त एकच गोष्ट शिकली आहे प्रामुख्याने, की जर तुम्ही खरे असाल तर तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. फक्त आपल्या स्वतःच्या कर्मावर, स्वतःच्या कामावर, कर्म म्हणजे ते कर्म तर आहेच, ते तर म्हणजे आपल्या मावशी बोलत असतात परत परत कर्मा कर्मा, त्या कर्माचा मी एवढा विचार नाही करत, खरंच सांगते मंडळी. कारण मला ते पास्टमध्ये आपण काय होतो, पास्टमध्ये काय केलं, नंतर ह्या जन्मी काय करतोय आणि त्याचा लेखाजोखा, मला असं वाटतं की आपण इथेच आहोत, इथेच भोगून जायचं असतं. तर त्यामुळे मला त्या गोष्टींवर फारसा काही विश्वास नाही. काय असेल ते असेल. सध्या जे आता आपल्याला जे लाईफ मिळालं ना, त्याच्यात चांगली कामं करा, बस तेच म्हणणं आहे माझं. आणि चांगली कामं म्हणजे फक्त काय असं गोड गोड बोला लोकांशी आणि पाठीत खंजर खुपसा, अशी ह्याला चांगली कामं म्हणत नाही. काही माणसं ब्लंट असतात पण ती चांगली असतात, पण त्यांचा तो ब्लंटनेस, त्यांचा तो खरेपणाच सगळ्यांना पचत नाही ना, म्हणून ते अशा प्रजातीसाठी वाईट असतात जी प्रजाती स्वतः खोटी असते. त्यामुळे ना मला त्या कर्माबिर्माच्या कॉमेंट करणं तर बंदच करा. रात्री तुला झोप कशी येते आणि तुझं कर्म तुला बघून घेईल, ह्या आणि त्या. माझं मी बघून घेईल, मला चांगली झोप येते, कारण मी अशी काही कामच झोप उडण्यासारखी करत नाही. काय काय लोकांना रात्रभर बसून हे उद्योग करतात आणि मग आहे ना ते उद्योग असेच वाया जातात, कारण ते दुसऱ्याच्या वाईटासाठी केलेले उद्योग असतात, दुसऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरवण्यासाठी केलेले उद्योग असतात. अजून एक, तुमचं जे काम आहे ना, त्या कामावर निष्ठा ठेवा. भलेही ते काम तुम्हाला बरंच काही देत नसेल, भरपूर काही देत नसेल, त्या कामावर तुमचं घर चालत नसेल, पण तुम्ही मॉनिटाईज करून कमवताय ना की नाही कमवत आहे, मग जी पण थोडीफार येत असेल तर ती लक्ष्मीच असते. त्या लक्ष्मीला असं बोलून नाराज करू नका. हे अत्यंत वाईट आहे मंडळी. मला असं वाटतं की जे लोक हे स्पेशली असं बोलतात ना की यूट्यूबवर माझं हे नाही आहे, माझं घर चालत नाही आणि यूट्यूबने मला काय फरक पडत नाही वगैरे, हे स्पेशली मला त्या लोकांसाठी सांगायचं आहे की ठीक आहे, तुमचंच घर चालत नाही तर आमचं काय चालत असेल? ऑब्व्हियसली नाही चालणार. आणि कधीही उद्या कितीही आम्ही ग्रो केलं तरीही ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर डिपेंड करतं की त्याची वॉन्ट किती आहे, म्हणजे त्याचं समाधान कुठपर्यंत आहे त्यावर अवलंबून असतं. लाखोमध्ये कमावणारा पण असमाधानी असतो आणि ॲट द सेम टाईम 5 आकडी कमावणारा पण त्यापेक्षा कितीतरी पटीने सुखद आयुष्य जगत असतो, खात पीत असतो, आपल्या फॅमिलीबरोबर सुखी असतो, समाधानी असतो. तर ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर डिपेंड करतं की त्याच्या समाधानाची व्याख्या काय आहे. पण इतकंच सांगणं आहे की जिथून तुम्हाला थोडं पण तुमचं सोर्स ऑफ इन्कम येत असेल तर त्या गोष्टीला असं घालून पाडून बोलणं आणि त्याची अवहेलना करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यावेळेला नाही विचार येत का आपल्या कर्माचे? लक्ष्मी तथास्तू म्हणत असते, सरस्वती तथास्तू म्हणत असते, जिभेवर नांदते आपल्या. असो, त्यांना थोडं तरी प्रकाश पडला ना डोक्यात तर खूप भरून पावले मी. तर दुसरी गोष्ट म्हणजे मला मंडळी आता इथे क्लिअर करायची आहे. बऱ्याच दिवसापासून, म्हणजे बऱ्याच दिवसापासून नाही, कालपासूनच जेव्हा ते कॉमेंट डिलीट झाले तर बऱ्याच लोकांचा मला असा प्रश्न होता की ताई नेमकं काय झालं, का कॉमेंट डिलीट झाले? तर मंडळी मला पण नक्की असा ऑफिशियल मेल किंवा ऑफिशियल आन्सर आलेला नाही, पण जेव्हा मी त्या यूट्यूब टीमला कॉन्टॅक्ट केला आणि जे माझं त्यांच्याबरोबर बोलणं झालं त्यावरून मला असं समजलं की कोणीतरी आपल्या कॉमेंट्स रिपोर्ट केल्या. आता त्या कोणी केल्या ते मला नाही माहिती, तर कोणीतरी रिपोर्ट केल्या, मल्टिपल टाईम्स रिपोर्ट केल्या, युजर रिपोर्ट केले. त्यामुळे काय होतं की ते AI जनरेटेड असतं. जेव्हा एखादी कॉमेंट रिपोर्ट होते तेव्हा यूट्यूब बाय डिफॉल्ट ते रिमूव्ह करून टाकतं. बऱ्याच वेळा असं होतं की ज्या क्रिएटरच्या पोस्ट खालच्या कॉमेंट किंवा व्हिडिओ खालच्या कॉमेंट डिलीट झालेल्या आहेत किंवा उडालेल्या आहेत, रिपोर्ट झालेल्या आहेत, त्याला कुठेतरी अशी भीती असते की बाबा माझं काहीतरी चुकलं असेल आणि मीच रिपोर्ट करायला गेली आणि माझ्याच अंगाशी आलं तर. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो क्रिएटर रिपोर्टच करत नाही ह्या भीतीपोटी.
पण आपलं काय आहे, आपला तर स्वॅगच अलग आहे ना भाई. आपण कोणाला घाबरतच नाही. आपण काहीच केलं नाही, डंके की चोट पर आपण गेलो यूट्यूबकडे. आणि मी जसं तुम्हाला म्हणाली, माझ्या मंडळींवर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी काय कॉमेंट केल्या होत्या हे मला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं रिपोर्ट करण्यासारखं. आणि हे यूट्यूबला पण कळलं पाहिजे की ह्या कोणीतरी, आणि त्यांच्याकडे जर तो ट्रॅक असेल तर ते यूट्यूबकडे असतं सगळ्या गोष्टीचं. आता बघा, ह्या कमेंट गेल्या होत्या तरी त्या रिस्टोर झाल्या, याचा अर्थ काय, पूर्ण व्यवस्थित त्यांच्याकडे बॅकअप असतं, राईट. जेव्हा माझं चॅनल उडालं होतं तेव्हा ते पूर्ण माझं कंटेंट क्लिअर झालं होतं, आणि जसं माझं चॅनल परत आलं तेव्हा इट केम बॅक विथ माय कंटेंट, त्याच्या खालच्या कॉमेंट्स, माझे सबस्क्रायबर्स, सगळं A to Z. तर यूट्यूबकडे सगळा बॅकअप असतो, तर नॅचरली त्यांना माहिती असणार की कोणी काही केलं आहे किंवा काय नाही केलं आहे. तर आता ज्यांनी या गोष्टी केल्या आहेत त्यांनी थोडंसं आता सावधान राहा, जास्त हुशारी करू नका, कारण परत रिपीटेडली जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला रिपीटेड ऑफेन्सच्या अगेन्स्ट तुम्हाला यूट्यूबवरून बॅन केलं जाईल. तर अति हुशार बनायला जाऊ नका, जास्त शहाणपणा करू नका. हां, तर मी हे सांगत होती की जेव्हा एखादा क्रिएटर त्यांच्यापर्यंत पोचतो की बाबा माझ्या कॉमेंट्स डिलीट झाल्या आहेत किंवा मला हा इश्यू आहे किंवा असा प्रॉब्लेम मी फेस करते आहे, तेव्हा मग ते यूट्यूबच्या लक्षात येतं आणि मग ते मॅन्युअली सगळं काही चेक करतात. आणि मग जर तुम्ही गिल्टी नसाल, तुम्ही जर क्लिअर असाल तुमच्या बाजूने, तर ते तुमचं जे काही इश्यू आहे ते सॉल्व करतात, तुमचं जे कंटेंट आहे ते रिस्टोर करून देतात. त्यांच्या काही गाईडलाईन्स आहेत. हेटफुल स्पीच नसला पाहिजे, म्हणजे कुठेही आढळलं नाही पाहिजे की तुम्ही हेट पसरवत आहात. कुठलं रेसिझमवर काही बोललेलं आढळलं नाही पाहिजे. त्यानंतर काहीही म्हणजे न्यूडिटी किंवा ऑफेन्सिव्ह असं काही अब्युझिव्ह अशा गोष्टी आढळल्या नाही पाहिजेत. ह्या जे क्रायटेरियाज आहेत ते जर क्रायटेरिया त्यांना नाही आढळलेत, म्हणजे ते क्लिअर आढळले तुमच्या कंटेंटमध्ये किंवा तुमच्या कॉमेंट्समध्ये, तर ते नॅचरली ते रिस्टोर करतात. तर त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही. फक्त तेच आहे ना की स्वतःच्या ऑडियन्सवर आणि स्वतःवर तो विश्वास असला पाहिजे. देन यू कॅन डू इट. आय डिड इट, बट आय डोंट नो वेदर दे कॅन डू इट ऑर नॉट. कारण त्यांचे सबस्क्रायबर्स त्यांच्यासारखेच आहेत, त्याच्यामुळे ना काय म्हणतात, दिव्याखाली अंधार. पण माझे सबस्क्रायबर्स माझ्यासारखे आहेत, त्याच्यामुळे आय एम फुल कॉन्फिडेंट अबाउट देम. आणि मेरे मंडळी जैसा काही हार्डिच नाही आहे. तर आय होप जे काही हे पिक्चर आहे ते आता तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आणि आता आपण वळूया आपल्या आजच्या पॉडकास्टकडे, जे आहे कोकणातल्या गोष्टीतल्या अंट्यावर. आज स्पेशली ना मला अंट्याला या पॉडकास्टमध्ये ना थोडंसं त्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल बोलायचं आहे. म्हणजे इतकं माणसाने इतकं चूझी आणि इतकं स्टब्बन असू नये, जरा थोडंसं फ्लेक्सिबल असावं. म्हणजे देशातल्या देशात, राज्य नाही म्हणता येणार कारण तो थोडा राज्याच्या बाहेर गेलेला, पण इथल्या इथेच म्हणजे आपल्या बाजूच्याच राज्यात तू गेलेला, जिथे फार काही पद्धती बदलत नाहीत, खाण्यासारख्या नॉर्मलच गोष्टी असतात, तिथे पण जाऊन तू असे टँट्रम्स करत होता की मला ना कीव येते तुझी. म्हणजे कसं होणार रे तुझं, कसं सर्वाईव्ह करतो हा माणूस. अंट्या गेलेला गोव्याला, आणि या गोव्याच्या ट्रिपमध्ये त्याने एका दुसऱ्या यूट्यूबर बरोबर पण कोलॅब केलं होतं, गोष्टी लाल मातीतल्या ह्या यूट्यूबर बरोबर. तर तो, त्याची बायको आणि ह्याची बायको असे मिळून हे लोक गोव्याला गेले. बरं, तिथे गेले आणि ह्याच्या बायकोने आणि त्या लाल मातीवाल्या मॅडमने, त्या दोघींनी काहीतरी चाट आयटम घेतले. म्हणजे गोव्याला जाऊन ते लोक चाट खाल्लं त्यांनी, की काय माहिती, पण जाऊ दे, चला त्यांनी काहीतरी घेतलं, तरी पटकन डिसाईड तरी केलं की काय खायचं आहे. तर ते काहीतरी दहीपुरी आणि एकीने काहीतरी समोसा चाट असं काहीतरी घेतलं आणि खाल्लं. बरं, त्यांचं तर ते सॉर्टेड होते. त्यानंतर तो जो लाल मातीवाले दादा आहेत त्यांनी काय घेतलं, भरीत आणि भाकरी घेतली. तर तिथे जाऊन म्हणजे मला ना हे पण थोडं आश्चर्याचंच गोष्ट वाटली. म्हणजे या लोकांना काय चॉईस नावाची गोष्टच नाही, कुठे जाऊन काय खावं हे ह्या लोकांना माहिती नाही. आणि म्हणे आम्ही फूड व्लॉगर, जिथे फुकट असतं ना तिथेच हे लोक छान छान अशा थाळ्या उडवतात, नाहीतर मग असलं काहीतरी खातात. ह्यांना स्वतःचं डोकं वापरायचं सांगितलं ना की मग ह्यांचं खरं रूप समोर येतं. पण आमचे अंट्या भाऊ ते म्हणे की मी काय खाऊ, मला काही सुचतच नाही आहे, इथे आपल्या खाण्यासारखं काय आहे, आपल्या खाण्यासारखं काय आहे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अंट्या. म्हणजे काय, गोव्यातली माणसं काय नॉर्मल जेवण जेवत नाहीत, तुझ्या खाण्यासारखं काय नाही मिळत तिथे. हां, ती बाई तुला बोलली पण की इथे चिकन शाकुटी मिळतं म्हणून,
तर काय आहे तर तिने एक्सप्लेन पण केलं की तुम्ही ज्याला सागोती चिकन बोलता त्यालाच हे लोक शाकुटी म्हणतात. तर ते तुम्ही ट्राय करा. थोडाफार डिफरंट मसाला असतो, थोडं डिफरंट प्रेप असतं, पण यू कॅन ट्राय इट. तर तू ते पण नाही घेतलंस की तुला कसलं म्हणजे काय वाटतं की तुला काय लोक खायला घालतील आणि काय नाही. बरं तुला एवढा प्रॉब्लेम आहे तर स्वतः कॅरी कर ना मग स्वतःचा एक डब्बा, कोकणातला स्पेशल डब्बा, आईचा खाऊ, आईचा डब्बा, असं काहीतरी कॅरी कर. म्हणजे दुसरीकडे जाऊन दुसऱ्यांच्या जेवणाला, दुसऱ्यांच्या खाण्याला नावं ठेवणार नाहीस तू. आणि नाहीतर मग राहा असाच भुका. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे तुझं खरंच. आता जर तिथे कोणतरी गोव्यातला व्लॉगर असता ना ओळखीचा आणि त्याच्याबरोबर कोलॅब झालं असतं किंवा त्याने बोलवलं असतं ना, तर मस्त चापून असं ना मच्छी थाळी वेळी चापली असतीस ना. हां, पण आता स्वतःच्या खिशातनं घालायचं आहे ना. मग आता गोव्यात कसं खाऊ मी, काय मिळणार गोव्याला, माझ्या खाण्यासारखं काहीच नाही. त्या बायकोने तर बाबा धन्य आहे बाबा ती या बाबतीत. म्हणजे मी जर असती ना तर माझी सटकली असंच झालं असतं. असा कोण व्यक्ती माझ्याबरोबर असलं असतं आणि एवढी नाटकं केली असती खाण्याच्या बाबतीत. तर मुळात तर अशी व्यक्ती मला वाटत नाही की डिझर्व करते की इतकं काही बाहेर एक्सप्लोअर करण्यासाठी. कारण एक्सप्लोअर करायला ना आपला तसा माइंडसेट असायला लागतो. इतकं संकुचित मनोवृत्ती घेऊन कसं काय तुम्ही फूड व्लॉगर म्हणवता स्वतःला. म्हणे आम्ही वीकेंड सेलिब्रेट करायला गेलेलो. वीकेंड सेलिब्रेट नाही करत भावा, वीकेंड स्पेंड करतात. तर असा आमचा वीकेंड स्पेंड झाला. छानपैकी आम्ही घालवला आमचा वीकेंड. असा आमचा वीकेंड व्यतीत झाला असं म्हणतात. सेलिब्रेट करायला काय तो सोहळा नाही आहे, वीकेंडच आहे तो. दर वीकच्या एंडिंगला येतो. आता म्हणे आंटी वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे आपल्याला. आंटी एकदम तयारीत आहे. किचन सेटअप बिटअप झाला ना की मग आंटी सुरू होणार रेसिपी दाखवायला. पहिली रेसिपी कुठली दाखवणार माहिती आहे अंडई? गेस करा, गेस करा. किती म्हणजे तुम्हाला येतच नसणार. मी तुम्हाला गॅरंटीड सांगते, गॅरंटीड तुम्हाला येतच नसणार ही. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. नाही आला ना, नाही आला ना, मी सांगते. हांसा मेहू ना, इडली सांबार. इडली सांबार नाही, सॉरी, इडली चटणी शिकवणार आहे. इडली चटणी, इडली आणि खोबऱ्याची चटणी. किती युनिक रेसिपी आहे ना, किती वेगळी. तुम्हाला येतच नसेल ना. तर अशाच युनिक आणि जगावेगळ्या रेसिपींसाठी तयार राहा आंटीच्या चॅनलवर लवकरच. नंतर आहे ना हा दुसऱ्या दिवशी कुठेतरी जत्रेला गेला होता. तर तिथे परत तोच प्रकार बाबा, 150 किलो मटण. पण जाऊ दे, त्याबाबत मला काही बोलायचं नाही आहे. कारण का मग ते कोणाच्या कम्युनिटीच्या सेंटिमेंट्स वगैरे हर्ट होतात बाबा. त्यामुळे मला काय बोलायचं नाही आहे. पण मला ना या रूढी परंपरा असतील पण मला त्या कुठेतरी खटकतात. म्हणजे अगदीच परंपरा आहे म्हणून ठीक आहे, पण कोणाला मारणं अशा कुठल्या परंपरा आहेत आणि असं कोणी सांगितलं आहे असं मला ना परत परत राहून वाटतं. तर एनिवेज मला त्या विषयाबाबत जास्त काही डिस्कस करायचं नाही आहे. पण एक आहे, हा नुसता सगळीकडे नुसता आपला कॅमेरा घेऊन फिरत असतो. बिलकुल तिकडे हातभार लावत नाही की एक गोष्ट नुसतं असा पत्राळ्या वाटायची पण कामं करत नाही. बस काहीच नाही, नुसतं फक्त सगळे लोक करत असतात नुसती धामधूम. आणि हा फक्त त्यांना ना म्हणणार किती छान, किती मेहनत घेतात, किती मस्त आणि किती म्हणजे खरंच हॅट्स ऑफ, एवढं कसं शिजवतात, एवढं अन्न, एवढं हे ते असं. म्हणजे सगळं काय नुसतं फक्त तारीफचे पूल बांधणार त्यांचे, पण बिलकुल जराही आपला कॅमेरा बाजूला ठेवेल आणि काय मदत करेल, कधी वाढपी बनेल, नाही, बिलकुल नाही. आपण फक्त खायचं आणि आपल्यासाठी कंटेंट गोळा करायचं. मग त्या दिवशी या साहेबांनी मटण खाल्लं. मग परत दुसऱ्या दिवशी निघताना काहीतरी कुठून तरी ह्याच्याकडे आले होते इचलकरंजीचे पाहुणे. मग त्यांच्यासाठी आईने बनवलं. मग तेव्हा चिकन खाल्लं. मग ह्याच्या बायकोला अवॉर्ड मिळणार होता तर मुंबईला आला. मग मुंबईमध्ये येऊन आहे ना परत आहे ना ते मित्रांबरोबर आपल्यासाठी नाही तर तू करणार नव्हता, पण तुम्ही बोलता ना त्यांना की परत दाखव तुझे लॉकडाऊनमधले मित्र वगैरे. तर मग त्यांच्यासाठी ना मग त्याने एक पार्टी आयोजित केली म्हणे. तिकडे पण आहे ना चिकन मटणाचा बेत होता. मग तिथे पण खाल्लं. येणार आहे तो व्हिडिओ घेऊन लवकरच. तिथे पण ज्या ताईच्या घरी गेलेला ना, तिथे दारातच म्हणजे बेल वाजवली आणि कॅमेरा ऑन. त्या ताईचा नवरा बिचारा
कपडे त्याने म्हणजे घातले होते, पॅन्ट घातलेली, पण असं वरून पूर्ण असा उघड बंब होता, उघडाच होता. आणि मग त्यांनी दरवाजा उघडा. आता काय माहिती ना, आता त्या माणसांना त्यांच्या घरी कोण असं फकाफक कॅमेरा घेऊन फिरत नाही, पण ह्याला अक्कल पाहिजे ना, की त्यांना थोडं मनाची तयारी ठेवायला सांगायचं की बाबा मी येतोय मोठा व्लॉगर, तर तयार राहा, शर्ट घालून राहा काका, टी शर्ट घालून राहा, काहीतरी अंगभर कपडे घालून राहा. पण नाही, अचानक जायचं आणि डायरेक्ट आपला कॅमेराच मारायचा लोकांच्या अंगावर. बरं, त्यांना कॅप्चर केलं ते केलं, पण ते असं पण नाही की बाबा एडिटिंगच्या वेळेला क्रॉप करेल, नाही. यांना पण बरं चालतं आणि यांच्या घरच्यांना पण बरं चालतं. या आम्हा बघणाऱ्यांना लाज वाटते, त्याचं काय असो. मग काय झालं, मग ते अवॉर्डचं वगैरे झालं. मग नंतर तो परत फिरला गावी यायला परत फिरला. मग त्याने आपल्या बायकोची खिल्ली उडवली, कारण ती व्हेज खात होती. तिच्या आईने तिला डब्बा बांधून दिला होता. मग तिच्यामध्ये भाजी चपाती आमटी भात असं सगळं तिच्या आईने दिलं होतं, तर ती खात होती. मग तिचा आधी खिल्ली उडवली की बाबा काय ही व्हेजच खाते, हिने आणलंय, पण आता मी मागवतो बघा काय. आणि मग नंतर मग झालं पचका. काय तर म्हणे की ना, जेवणाला नावं ठेवायची नसतात, पण खरंच हे गाडीवाले जिथे थांबवतात ना, तिथल्या जेवणाला नाही चव नाही तर काहीतरी खायचं म्हणून मी खाल्लं. अरे कोणी सांगितलं होतं, तू पण आणायचा होता ना डब्बा. मोठा तोऱ्यात तिला चिडवत होतास की असे आईचा डब्बा घेऊन आली आहे. तिथं मस्त मजेत तिने आपलं खाल्लं मिटक्या मारत. झालं कोणाचं नुकसान? तुझे एवढे चोचलेत ना की तुला कुठेच काहीच आवडणार नाही जगाच्या पाठीवर. बरं, माणसाला स्वतःचा स्वभाव माहिती असतो ना. मग जर तुझं इतकंच आहे तर तुझ्या बहिणीकडनं तू पण डब्बा घेऊन यायचा होता ना. मग ते पण तुला नाही करायचंय. परत बाहेरचं पण तुला आवडत नाही. इतकंच नाही, ते तर सोडच. म्हणजे त्या ह्याचं काय म्हणे, त्या गाड्या थांबवतात तिथल्या जागेचं तर सोडच. पण तू मुंबईला आलेला, ठाण्यात आलेला, तेव्हा पण तुला मिसळ खाताना पण तू किती विचार करत होता. आधी एकच मागवली, मित्राच्या ह्याच्यातली टेस्ट करून बघतो, जर चांगली वाटली तरच खाणार, नाही वाटली तर नाही. त्याच्यात पण नावं ठेवली, सर मिसळ चांगली होती पण ताक बीक एकदम बेकार होतं. अरे तुला कसं काय सगळंच, कुठल्या मातीचा बनला आहे ना हा माणूस, मला तेच कळत नाही. इतकं काय असेल हो मंडळी. म्हणजे आमच्या घरी पण आमची आई, आमची सासू, म्हणजे आपल्या घरातले, आपण आपण पण बऱ्यापैकी चांगलं जेवण करतो, चांगलं चुंगलं खातो. पण आपला कधी असा अट्टहास नसतो की माझीच आई भारी जेवण करते, मी आईच्या हातचं शिवाय दुसरं काही खाणारच नाही, किंवा मी घरातल्या जेवणाशिवाय दुसरं काही कुठे दुनियेत छानच मिळत नाही, फक्त घरातलंच छान. असं नसतं ना. आणि स्पेशली तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहात, तुम्ही काहीतरी तसं करताय. आता इमॅजिन करा, हा माणूस जर कुठला रिव्ह्यू द्यायला ह्याला बसवलं, तर हा काय रिव्ह्यू देणार आहे, कारण ह्याला काहीच आवडत नाही. मग जर ह्याने उद्या ना असं कुठलं चॅनल वगैरे सुरू केलं ना, आणि मग जर तो तिथले चांगले रिव्ह्यू द्यायला लागला, किंवा आताही मध्ये तो असं कुठे कुठे जातो खातो ना, कोलॅबरेशनचे असतात तेव्हा, प्रमोशनचं असतं तेव्हा मग त्यांच्याबद्दल छान बोलतो ना, तेव्हा मग माझ्या मनात त्यांना शंकेची पाल चुकते. म्हणजे ते कितपत खरं असेल, कारण ह्या माणसाला जेव्हा स्वतःच्या खिशातनं द्यायची वेळ येते तेव्हा त्याला कधीच काही चांगलं वाटत नाही. मग जेव्हा फुकटचं मिळतं तेच नेमकं कसं चांगलं असतं. तर ह्या माणसाची ना, म्हणजे मला खरंच ह्याच्या जेन्युनिटीवरती, की हा किती खरं बोलत असेल, हा किती खरा रिव्ह्यू देत असेल, ह्याबद्दल मला शंकाच आहे. आणि बाबा तू ते तर बोलूच नकोस की जेवणाला नाव बिवं ठेवू नयेत, हे सगळे डायलॉग आहे ना तुझ्या तोंडी बिलकुलच शोभत नाहीत. असं बोलतो, सुरुवात अशी करतो आणि नंतर पूर्ण नन्नाचा पाडा वाचतोस. बरं, घरी पोचल्यावरती आईचा बड्डे होता. दुपारी आईने चिकन मटण बनवलं. तेथे पण जाऊन परत चिकन मटण याशिवाय दुसरं काहीच नाही. कंटाळा कसा येत नाही हो. म्हणजे मी हे असं का बोलते ना, ते तुम्हाला आत्ता कळेल. आणि दुपारी ह्या माणसाने मटण खाल्लं, सलग 3 दिवस हा मटण खात होता. परत 4थ्या दिवशी दुपारी मटण खाल्लं, आणि मग रात्री बाहेर जेवायला जायचं होतं तेव्हा त्याने चॉईस विचारली की काय खाणार आहे. तेव्हा मग त्याची बायको, तर ती तर व्हेजच खाते, त्याच्या बाबा पण बोलले मी व्हेज खाणार आहे कारण मी दुपारीच मटण खाल्लं आहे. तर हसायला लागला की हां काय आलं तर काय झालं, आता दुपारी खाल्लं आहे म्हणून आता का नाही खायचं. असं बाबा, सगळे तुझ्यासारखे नसतात, मन भरतच नाही किती खाल्लं तरी. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तरी ती नॉनव्हेज कथा सुफळ संपूर्ण.
तर आजचं पॉडकास्ट याच नोटवर मी इथेच थांबवते मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा. लव यू ऑल.